ही असली कामं करण्यासाठी माझा जन्म नाही झालाय. आणि तुला इतकाच पुळका आहे ना, तर तू आवरून ठेव ना पसारा. हा, आली आहेस ना तू. आणि मला नाही वाटत हा पसारा आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मेन म्हणजे तू इथे का आली आहेस? जा ना तुझ्या जहागीरदारांच्या मेन्शन मध्ये जा. हा, आम्ही इथे कसे राहू? तुला काय प्रॉब्लेम आहे त्यात? सई तू जा ग बाई, मला माझा ना व्हिडिओ एन्जॉय करू द्या पीसफुली. कधी सुधारणार ते गाणे. अगं सई, नीट काढा, चांगला कार्पेटचा खालून पण घे. ओके, थांबू नको, कर अगं. अरे नको, मारू नको. अंजली, अंजली. ए सई, अगं मोबाईल का खेचलास माझा? अगं कधीचा आवाज देतेय मी तुला, आणि मोबाईल नंतरही बघता येईल ना. आज इतक्या दिवसानंतर मी आले तर गप्पा मार ना माझ्याशी. आता आपल्यात काय गप्पा होणार आहेत? काय म्हणालीस? हो, कुठे काय? बोल ना. हाऊस यू? मी मस्त आहे. तू कशी आहेस? कशी दिसतेय? नेहमीप्रमाणेच छान सुंदर. आई म्हणत होते की तू परत तुझ्या जुन्या कामाला सुरुवात केली आहेस म्हणून. हो, ऍक्च्युली सुरुवात तर केली आहे. ऑडिशनचे कॉल्स पण येतात मला आता. मस्त. मस्त काय मस्त? इथे मी स्ट्रगल करते आणि तुला मस्त वाटतंय? अगं सुरुवातीला सगळे स्ट्रगल करतात, मग हळूहळू सगळे सेटल होतात. तू पण होशील. एक्झॅक्टली, हळूहळू. कसं आहे ना सई, सगळ्यांनाच तुझ्यासारख्याशी झोप करून लॉटरी नाही लागत ना. एका रात्रीत करोडपती सगळेच नाही होऊ शकत ना. ते जमायला पण बाबा टॅलेंट लागतं. आणि तेवढं टॅलेंट तर बापरे आमच्या सई टीचरांकडे लहानपणापासूनच आहे. हो ना अंजली? एवढं ओरडायला काय झालंय? मला डिवचायला निघाली होतीस ना. आता मी बोलले तर झोंबलं का लगेच तुला? ऐक ना, तुला डिवचत नव्हते मी, जेन्युनली तुझी चौकशी करत होते. उगाच चौकशी करते. तुला काही घेणं देणं नाहीये माझ्याशी ना माझ्या कामाशी. तुला फक्त हेच दाखवायचंय की मी कशी स्ट्रगल करतेय आणि तुझी लाईफ कशी सेट आहे. दरवेळी फक्त रिचनेस शो ऑफ करायला येतेस ना तू आमच्याकडे. आणि हे झाडू मारायचं, कचरा काढायचं, हे सगळं नाटक ना ऍटलीस्ट माझ्या समोर तरी नको करू सई. जहागीरदारांकडे बघितलंय ना मी, एक वस्तू इकडचे तिकडे नाही करायला लागत तुला. आणि इकडे येऊन मारलाच एक दिवस झाडू, तर काय प्रॉब्लेम आहे? ह्या अशा तुझ्या वागण्याने ना सई, तू किती सेल्फिश आहेस हेच दिसतं. आणि तू अशी वागलीस की पॉप्स आहेतच आपले. आमची सई किती गुणाची, आणि त्यांची मुलगी अंजली ती किती वाईट. राईट? अंजली,
असा वाईट हेतू मनात ठेवून ना मी कधीच काही केलेलं नाहीये. तुझ्या मनात माझ्याबद्दल किती विष भरलंय ग. तू भरवलंयस, भरलं नाही, तू भरवलंयस. सतत आपली बोलून बोलून मला हर्ट करत असतेस. आता मी शांत बसले होते ना माझी व्हिडिओ बघत. का आलीस मला माझ्या जॉबचं विचारायला, कामाचं विचारायला? मी कधी विचारते का तुला तो फालतू स्कूल मधला टीचरचा जॉब कसा सुरू आहे विचारते? अंजली, माझ्या कामाबद्दल आणि शाळेबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाहीये. नको ऐकूस. जा, निघून जायचं. मी नव्हते आले ना तुझ्याकडे की बाबा सेल टीचर चला आमच्या घरी पसार आहे. तूच आलीस ना. जा. का पराचा कावळा करतेस ग? तुला साधा प्रश्न विचारला होता ना, सरळ उत्तर देऊ शकत होतीस तू, पण तू स्वतः मुद्दामून वाकड्यात शिरलीस आता. अगं तू आलीस ना माझ्या डोळ्यांसमोर की असंच होतं माझं. तू या घरात आलीस की बॅटल सुरू होतात घरात. अगं पण मी फक्त तुला फक्त काय नाही, हे असं फक्त म्हणून किती मोठ्या बढाया मारतेस ना तू, हे चांगलंच माहिती आहे मला. आणि मला हकललंस ना तुझ्या घरातून. झालंय ना आता तुझ्या मनासारखं सगळं. मग बाई बास कर ना आता तरी पाठ सोड माझी, सुखाने जगू दे मला. बघ कामाचा फोन आहे, प्लीज नजर लावू नको, माझं काम खराब करू नकोस. काय? पण मी का नजर लावेल तुला? हॅलो. अंजली, गावी गेले होते तेव्हा मुद्दाम तिथून तुझ्यासाठी श्रीखंडाच्या गोळ्या घेऊन आले. लहानपणी आपण गावी गेलो की झाडाच्या फांदीवर बसून दोघी मिळून त्या खायचं. वाटलं होतं हे खाऊन तरी तुझ्या मनात आपल्यातल्या गोड आठवणी ताज्या होतील. पण आता आपल्यातलं अंतर इतकं वाढलंय ना की तू पुन्हा लहानपणीसारखी कधी माझ्याजवळ येशील की नाही हे माहीत नाहीये मला. अंजली, आईसाठी ना गोळ्या